Hello everyone, welcome all to Textbook Super Coaching, India's largest online learning education platform. मित्रांनो, आज मी एक असं लेक्चर घेऊन आलो आहे, ज्या लेक्चरची माझ्यामध्ये तुम्ही सगळे लोक भरपूर दिवसापासून वाट बघत असाल. आणि हे जे लेक्चर आहे, हे लेक्चर जर तुम्ही केलं तर येणाऱ्या काळामध्ये ज्या कुठल्या परीक्षा आहेत, या परीक्षांच्या दृष्टिकोनातून तुम्हाला अफाट फायदा होणार आहे. आता हे लेक्चर आहेच तसं किंवा जो टॉपिक मी आजचा घेऊन आलेलो आहे, तो टॉपिक आहेच तसा. हे लेक्चर जर तुम्ही पूर्ण केलं, तर तुम्ही जी काही प्रिपरेशन आता करत आहात, ह्या प्रिपरेशन दरम्यान तुमच्याकडनं कोणत्या गोष्टी राहून जात आहेत किंवा कोणत्या गोष्टींकडे आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा अंदाज तुम्हाला येईल. बरोबर आहे? मेन लेक्चर कशा संदर्भात आहे, तर प्रिपरेशन दरम्यान अनेक विद्यार्थ्यांचा हा मोठा प्रश्न असतो, की सर आम्ही नोट्स काढाव्यात का? आता नोट्स काढाव्यात का? हा जर विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचारला जाणारा जो प्रश्न आहे, हा प्रश्न मी म्हणेल की अपूर्ण आहे. कारण नोट्स या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. काही विद्यार्थ्यांना सवय असते एकदम रनिंग नोट्स, लाँग नोट्स काढून ठेवणे. काही विद्यार्थ्यांना सवय असते की एकदम शॉर्ट नोट्स काढणे. आता नोट्स कशा प्रकारच्या असाव्यात, या संदर्भातलं आजचं हे लेक्चर मी घेऊन आलो आहे. मी तुमचा जास्त वेळ अजिबात घेणार नाही. एक 5 ते 7 मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून सांगण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट पूर्ण तुम्हाला क्लिअर करून देतो, की तुमच्या एम-पी-एस-सीच्या ह्या प्रवासामध्ये, एम-पी-एस-सीच्या ह्या प्रिपरेशनमध्ये तुमच्या स्वतःच्या जर शॉर्ट्स नोट्स असतील, तर त्या तुम्हाला रिझल्टपर्यंत खूप लवकर घेऊन जाण्यासाठी मदत करतात. ही सत्य घटना आहे. ही सत्य गोष्ट आहे. कोणतंही पुस्तक आपण वाचत असू, कोणताही टॉपिक आपण तयार करत असू, तर त्याच टॉपिकच्या शॉर्ट नोट्स आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे शॉर्ट नोट्ससाठी एक महत्त्वाचा नियम आहे, तो म्हणजे 10% नियम, 10%. आता हा नेमका नियम काय, ते आपण आजच्या या सेशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघून घेऊ. सुरुवात करून घेऊ हे सेशन, जे की तुमच्या सगळ्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचं असेल. बरोबर आहे? शॉर्ट नोट्स, कमी वेळात जास्त अभ्यास. ही खरी कंडिशन आहे. बघा, प्रत्येक वेळेस आपल्याला एम-पी-एस-सीच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक विषयासाठी असणारं पुस्तक प्रत्येक वेळेस वाचणं शक्य नाहीये. सो पुस्तकाची रीडिंग एखाद 2 वेळेस होणं सफिशियंट आहे. परंतु त्यानंतर जर तो टॉपिक त्या पुस्तकाला जर आपल्याला रिव्हिजन द्यायची असेल, तर ती रिव्हिजन आपल्याला कशाच्या माध्यमातून द्यायला लागणार आहे? तर ती शॉर्ट नोट्सच्या माध्यमातून रिव्हिजन देणं गरजेचं आहे. मग आता या शॉर्ट नोट्स ज्या आपल्याला बनवायच्या आहेत, ह्या आपण कशा बनवल्या पाहिजेत? सगळ्यात पहिल्यांदा काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करून सांगतो. बघा, राज्यसेवेचा जर आपण विचार करतो म्हटलं, तर राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे आता 2 पॅटर्न्स आहेत. एकच परीक्षा, परंतु पॅटर्न 2. पूर्व परीक्षा जर बघितली तर ऑब्जेक्टिव्ह आहे. मुख्य परीक्षा जर बघितली तर आपण डिस्क्रिप्टिव्ह आहे. सो ह्या बदलत्या पॅटर्ननुसार आपल्या ज्या शॉर्ट नोट्स आहेत, या शॉर्ट नोट्स दोन्ही परीक्षांसाठी एकच असाव्यात, अशी तयारी असणं गरजेचं आहे किंवा अशा प्रकारच्या त्या नोट्स असणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपल्या विद्यार्थ्यांचा विषय कसा होता? पूर्व असू द्यात, मुख्य असू द्या, धडाधड धडाधड पाठांतर करून ठेवणं. परंतु पाठांतर आता तुम्हाला कामाचं नाहीये. कारण जोपर्यंत आयोगाने विचारलेला प्रश्न तुम्हाला समजणार नाही, तोपर्यंत त्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असू शकतं, हे आपल्याला लिहिता येणार नाहीये. सो आधीचा जो काळ होता तो पाठांतराचा, आताचा जो काळ आहे तो मॅक्सिमम रिव्हिजनचा. आणि योग्य वेळेमध्ये तुमची रिव्हिजन पूर्ण होणं गरजेचं आहे. योग्य कॉन्सेप्ट तुम्हाला सगळ्या कळणं गरजेचं आहे. जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित कळाल्या असतील, तरच पोरांनो तुम्हाला राज्यसेवा पूर्व प्लस राज्यसेवा मुख्य या दोन्ही परीक्षांच्या दृष्टिकोनातून आपलं प्रिपरेशन आणखीन जास्त स्ट्रॉंग करता येईल. बरोबर आहे? सगळ्यात पहिल्यांदा जो मी तुम्हाला 10% नियम सांगण्याचा प्रयत्न करत होतो, तो हा, की बघा पोरांनो, आपल्या ह्या प्रिपरेशनमध्ये, ह्या प्रवासामध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यामध्ये पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल किंवा सायन्स टेक असेल. अनेक वेगवेगळे टॉपिक्स तुम्ही या ठिकाणी अभ्यासत आहात. आता फॉर एक्झाम्पल एक उदाहरण तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे, की एखादा टॉपिक आहे, जो तुमचा टोटल 20 पेजेसचा टॉपिक आहे. टोटल 20 पेजेसच्या टॉपिक्समधून तुमची जी शॉर्ट नोट्स निघाली पाहिजे, ती मॅक्सिमम 2 पेज निघाली पाहिजे. म्हणजे तुमच्या शॉर्ट नोट्स या फक्त असतील तुमच्या कीवर्ड्सच्या आधारावर. कीवर्ड्स म्हणजे नेमकं काय? तर असा एखादा शब्द, ज्या शब्दावरून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी एकाच वेळेला क्लिअर होत आहेत. सो ते कीवर्ड्स तुम्हाला लिहून ठेवणं गरजेचं आहे. 20 पेजेस तुम्ही वाचत आहात. 20 पेजेस वाचत असताना, रीड करत असताना एखादा असा एखादा शब्द असतो, जो तुम्हाला त्या ठिकाणी लिहून ठेवणं गरजेचं आहे. तो शब्द तुम्ही लिहून ठेवा. आता कसा शब्द? फॉर एक्झाम्पल, पॉलिटीच्या दृष्टिकोनातून आपण राष्ट्रपती हा टॉपिक जर हाताळत असू, तर राष्ट्रपती हा टॉपिक हाताळत असताना आपल्याला खूप सारे वेगवेगळे कीवर्ड्स सापडणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा कीवर्ड्स, आपल्या देशाचा प्रथम नागरिक. सो इथे फक्त लिहून ठेवा प्रथम नागरिक. बरोबर आहे? राईट? प्रथम नागरिक लिहून ठेवल्यानंतर इथे लिहून ठेवा सरसेनापती. बाकीच्या गोष्टी तुम्हाला लिहून ठेवण्याची गरज नाही पडली पाहिजे. इथे लिहून ठेवत असताना फक्त लिहून ठेवा निर्वाचित सदस्य. बरोबर आहे? निर्वाचित सदस्य.
इथे थोडंसं लिहून ठेवताना असं लिहून ठेवा महाभियोग. महाभियोग लिहिलं, महाभियोगाच्या स्थिती लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा. 14 दिवस 2/3 बहुमत प्लस काय रे राईट 1/4 सदस्यांची स्वाक्षरी. सो सांगायचं तात्पर्य काय आहे की ज्यावेळेस तुम्ही भला मोठा टॉपिक रीड करत आहात, भला मोठा चॅप्टर तुम्ही रीड करत आहात, तो चॅप्टर रीड केल्यानंतर तुमची जी शॉर्ट नोट्स बनली पाहिजे ती त्याच्या एकदम 10% बनली पाहिजे. किंवा चॅप्टर आपला आहे 20 पेजेसचा, आपण नोट्स तयार करतोय 15 पेजेसच्या, आपण नोट्स तयार करतोय 10 पेजेसच्या. तर पोरांनो, नोट्समुळे जो इफेक्ट तुम्हाला बघायला मिळेल ना, तो इफेक्ट अशा प्रकारे जर नोट्स आपण तयार केलं तर बघायला मिळणार नाही. कारण 20 पेजेस वाचायचे तर 15 वाचायचे किंवा 10 वाचायचे. जास्त एफर्ट्स तुमचे कमी झालेले आहेत का? नाही. तुमचे एफर्ट्स कमी कुठे होणार आहेत? ज्यावेळेस तुम्ही 20 पेजेसचा चॅप्टर आहे, 2 पेजेसमध्ये त्याला रॅपअप करताय, अशा प्रकारच्या शॉर्ट नोट्स तुम्ही तयार करताय. शब्द जरी तुम्ही वाचला तरी त्या शब्दामागे तुम्हाला काय काय माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुम्ही रिकॉल करताय. ह्या शॉर्ट नोट्स तुमच्यासाठी सर्वात जास्त इफेक्टिव्ह असणार आहेत. या शॉर्ट नोट्सची तुम्हाला सवय लावणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत काढल्या नसतील हरकत नाही, इथून पुढे काढा. 2 महिने लागतील, 3 महिने लागतील, परंतु या सर्व महिन्यांमध्ये सगळ्या विषयांचे शॉर्ट नोट्स तुमच्या व्यवस्थित पूर्ण होतील आणि त्यानंतर तुमचं जे प्रिपरेशन असेल ते आणखीन जास्त इफेक्टिव्ह असेल, आणखीन जास्त टू द पॉइंट असेल. शॉर्ट नोट्सला आपण ज्यावेळेस रिव्हिजन देतो त्यावेळेस एखादा शब्द आपण डोक्यात घेतल्यानंतरही तो जर आपल्याला आठवत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही नंतर तुमचं पुस्तक ओपन करा. पुस्तक ओपन करून त्या शब्दाच्या मागे आपण कोणकोणत्या गोष्टी माहिती करून ठेवण्याचा प्रयत्न केला होता, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात राहायला पाहिजे होत्या, ज्या राहत नाहीयेत त्या गोष्टी पुन्हा एकदा वाचून घ्या. अशा प्रकारे कुठे आपल्याला अडचण आहे त्या ठिकाणी टू द पॉइंट आपल्याला काम करता येईल. आणि ह्या गोष्टी अनेक वेळेस मी वेगवेगळ्या पेड क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना शिकवलेल्या आहेत. माझे विद्यार्थी ह्या प्रकारच्या नोट्स काढतात. ह्याच नोट्स काढून तुम्हीही फायदा करून घ्या म्हणून मी आजचं लेक्चर घेऊन आलो होतो. यानंतर याच नोट्समध्ये आपण काय करणं गरजेचं आहे, पूर्ण वाक्य लिहायची नाहीये. आता मेनली तुम्हाला याचा फायदा कुठे होत असतो? याचा फायदा तुम्हाला होत असतो हिस्ट्रीमध्ये. याचा फायदा तुम्हाला कुठे होत असतो? याचा फायदा तुम्हाला होत असतो पॉलिटीमध्ये. याचा फायदा तुम्हाला होत असतो इकॉनॉमीमध्ये. पूर्ण वाक्य लिहित बसण्याची गरज नाहीये. एक एक शब्द लिहून ठेवा, घटनाक्रम लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा एखादं कलम लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा एखादं साल तुम्हाला लिहून ठेवायचे ते साल लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या नोट्स आणखीन जास्त छोट्या बनतात. अनेक विद्यार्थ्यांना सवय असते पूर्ण एकदम वाक्य लिहून ठेवणं. नाही. मग ह्या गोष्टी कशा तयार करायच्यात? बघा, माइंड मॅपचा वापर जर आपण केला तर आपल्या ज्या नोट्स आहेत या आणखीन जास्त इफेक्टिव्ह बनतात. आता इतिहासामधला आपण एक चॅप्टर बघत असतो 1857चा उठाव. आता 1857च्या उठावाची तत्कालीन कारणं काय आहेत? ही तत्कालीन कारणं एक हेडिंग टाका, त्याच्या बाजूला असे 2-4 लाईनी ओढा अशा काहीतरी आणि त्याच्या बाजूने ती तत्कालीन कारणं लिहून ठेवा. परिणाम काय आहेत? या परिणामांमध्ये तुम्हाला आणखीन काही गोष्टी सांगता येत असतील त्या गोष्टी लिहून ठेवा. प्रमुख केंद्र काय आहेत त्या गोष्टी असतील त्या गोष्टी लिहून ठेवा. 1857च्या उठावाशी निगडित आणखीन काही वेगवेगळ्या बाबी असतील तुम्ही अशा वेगवेगळ्या बाबी काढून लिहून ठेवा. म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये 1857च्या उठावाशी निगडित जर 10-12 पेजेस असतील तर एका पेजमध्ये तुमचा पूर्ण 1857चा उठाव कंप्लीट झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून तुम्ही माइंड मॅप तयार करा. म्हणजे भविष्यात 1857चा उठाव जर तुम्हाला रिवाइज करायचा असेल तर विदिन अ मिनिट्स तुमचा हा 1857चा उठाव रिवाइज होऊ शकतो. ही रिक्वायरमेंट आहे सध्या तुमच्या प्रिपरेशनची, तुमच्या शॉर्ट नोट्सची. बरोबर आहे. या पलीकडे अनेक अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात आपल्या पॉलिटीमध्ये जे आपल्याला कन्फ्यूज करतात. कारण संसदीय शासन व्यवस्था आहे, केंद्रात राज्यात दोन्ही ठिकाणी आपल्याला संसदीय शासन व्यवस्थेचा अभ्यास करावा लागतो. केंद्रात लोकसभा असेल तर राज्यात विधानसभा, केंद्रात राज्यसभा असेल तर राज्यात विधान परिषद आहे, केंद्रात राज्यपाल असेल राष्ट्रपती असेल तर राज्यात राज्यपाल आहे, केंद्रात पंतप्रधान आहेत तर राज्यात मुख्यमंत्री आहेत. पॉलिटीसाठी विशेषतः अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या कंपॅरेटिव्ह पद्धतीने जर आपण शिकलो तर आपल्याला त्या कधीच विसरता कामा नये किंवा विसरायची गरजच पडत नाही. बरोबर ना? कंपॅरेटिव्ह पद्धतीने नोट्स तयार करून ठेवा. विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल, महान्यायवादी, महाधिवक्ता या कंपॅरेटिव्ह पद्धतीने गोष्टी करा. ज्यावेळेस तुम्ही कंपॅरेटिव्ह पद्धतीने गोष्टी कराल, एकाच पेजमध्ये दोन्ही गोष्टी ज्यावेळेस लिहून ठेवाल त्यावेळेस त्या गोष्टी तुमच्या आणखीन जास्त इफेक्टिव्ह बनतील. आणखीन हेच कंपॅरेटिव्ह मेथड तुम्हाला भूगोलमध्ये पण वापरता येते. हिमालयीन नद्या, द्विकल्पीय नद्या. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचं नदी प्रणाली, वृक्षाकार नदी प्रणाली किंवा असेल किंवा आणखीन काही वेगळी असेल. मला भूगोलमध्ये तेवढी आयडिया नाहीये, परंतु भूगोलमध्ये सुद्धा आपल्याला कंपॅरेटिव्ह पद्धतीने लिहिता येतं. बरोबर आहे. विदर्भाला मराठवाडा लावा, पश्चिम महाराष्ट्राला लावा,
ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना कंपेअर करा. कंपॅरेटिव्ह पद्धतीने तुम्हाला गोष्टी लक्षात येतील, की बाबा विदर्भामध्ये ही सिच्युएशन आहे, मराठवाड्यामध्ये ही सिच्युएशन आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही सिच्युएशन आहे, कोकणामध्ये ही सिच्युएशन आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, की अभ्यास आपल्याला खूप भला मोठा देऊन ठेवलाय. परंतु तो अभ्यास आपण आपल्या दृष्टिकोनातून कंप्रेस करून जर व्यवस्थित सॉर्टेड केला, व्यवस्थित ऑर्गनाइज केला, तर तो अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला पूर्ण करता येऊ शकतो. बरोबर आहे? सो शॉर्ट नोट्सची आणखीन एक मेथड तुम्हाला ही पण आहे. टेबल तयार करा. टेबलमध्ये सगळ्या गोष्टी लिहून ठेवा, सोपं होऊन जाईल. ठीक आहे? याच्यानंतर कलम आणि साल. पॉलिटीमध्ये किंवा इतिहासामध्ये वेगवेगळी कलमं, वेगवेगळे साल आपल्याला अभ्यासावे लागतात. सो कलम लिहिलं, त्या कलमासमोर पूर्ण त्या कलमातली तरतूद लिहिण्याची गरज नाही. कलम लिहिलं, त्या कलमामधला एखादा शब्द जरी लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. आणि कोणती कलमं तयार करणं गरजेचं आहे, कोणती कलमं आपल्याला पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. मग आता आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 400-450 कलम आहेत. मग सगळीच कलमं पाठ करून ठेवण्याची गरज आहे का सर? अजिबात नाहीये. बघा, याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात मोठा गुरु जर कोणता असेल, तर सगळ्यात मोठा गुरु म्हणजे तुमचा पीवायक्यू. पीवायक्यू मध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल, की कोणकोणत्या कलमांवर कुठपर्यंत आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत. मी तुम्हाला सांगतो, मॅक्झिमम तुम्हाला संसद या टॉपिक पर्यंत कलम विचारले जातात. मॅक्झिमम कलम. मग आपण पण कलम करत असताना तिथपर्यंतच कलम करावीत. त्याच्यानंतरची कलम आपल्याला विचारलं तर राज्य विधिमंडळामध्ये विचारलं जाते, विचारलं तर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयामधली काही ठराविक कलम विचारले जातात. विचारलं गेलं महान्यायवादी, महालेखा परीक्षकांमधली काही ठराविक कलम आपल्याला विचारली जातात. सगळीच कलम आपल्याला विचारतायत का? नाही. सो सगळीच कलम आपल्याला करून ठेवण्याची गरजही नाहीये. या व्यतिरिक्त ज्या वेळेस तुम्ही पॉलिटिक्सचा, इकॉनॉमिक्सचा अभ्यास कराल, ज्याच्या वेळेस तुम्ही जिओग्राफीचा अभ्यास कराल, त्यावेळेस तुमचं जे काही नोट्स असेल किंवा जे काही पेज असेल, ह्या पेजमध्ये इथे 2.5 सेंटीमीटरची मार्जिन सोडा. ही 2.5 सेंटीमीटरची मार्जिन आपल्याला का सोडायची आहे? तर फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी तुम्ही राज्यपाल ह्या टॉपिकच्या नोट्स तयार करतायत. राज्यपाल या टॉपिकचे सगळे कीवर्ड्स तुम्ही या ठिकाणी लिहून ठेवतायत. राज्यपाल ह्या टॉपिक्स रिलेटेड जर काही करंटचा एखादा मुद्दा आला, तर करंटचा मुद्दा कीवर्ड्सच्या फॉर्मॅटमध्ये इथे लिहून ठेवा. जेणेकरून बेसिक टॉपिक बरोबर, जीएस बरोबर आपल्याला करंटचाही अभ्यास या ठिकाणी पूर्ण करून ठेवता येईल. बरोबर आहे? म्हणजे भविष्यामध्ये परत राज्यपालचं करंट कोणत्या तरी वेगळ्या पुस्तकात आहे. मग आपण वाचताना अरे माझं ते पुस्तक वाचायचंच राहिलं, आता मला ते करंट आठवेल का? मग ह्या ज्या अडचणी आहेत ह्या भविष्यामध्ये आपल्याला येणार नाही. बघा पोरांनो, तुम्ही जेवढे जास्त ऑर्गनाइज, तेवढा तुमचा रिझल्ट हा लवकर येणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. सो तुम्हाला ऑर्गनाइज होणं गरजेचं आहे. तुम्ही आज नाही झालात तरी उद्या तुम्हाला व्हावं लागेल आणि ही रिक्वायरमेंट आहे. आणि हे जेवढ्या लवकर तुम्हाला कळेल ना, तेवढ्या लवकर तुम्ही त्या ऑर्गनाइजच्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण सुरू कराल आणि तेवढ्या लवकर तुम्ही ऑर्गनाइज होऊन परीक्षेच्या रिझल्टच्या दृष्टिकोनातून पुढे जाल. म्हणून आजचं हे जाणीवपूर्वक सेशन मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. क्लिअर होतंय मी काय सांगतोय? येस. सो अशा प्रकारे तुम्ही जिओग्राफीसाठी व्हिज्युअलचा वापर करा. सायन्ससाठी तुम्ही वापर करू शकता. एखादी डायग्राम काहीच नाही, तुम्हाला काढायची नाहीये. ती डायग्राम प्रिंट करा, पेस्ट करा. तिथेच तुमच्या नोट स्वरूपामध्ये त्या सगळ्या कीवर्ड्स तुम्ही लिहून ठेवा. सायन्स तुम्ही अशा पद्धतीने कव्हर करू शकता. अनेक विद्यार्थ्यांची ओरड असते सायन्सबद्दल. सो सायन्समध्ये तुम्ही बायोलॉजी केलं, फिजिक्स केलं, केमिस्ट्री केलं. हे 3 जे वेगवेगळे सेगमेंट आहेत त्याला तुम्ही वेगवेगळ्या हिशोबाने ऑर्गनाइज करून ठेवा. तुम्हाला सायन्स हा विषय पण सोपा होऊन जाईल. बरोबर आहे? सो अशाच प्रकारच्या गोष्टी आपल्याला शिकणं गरजेचं आहे. आणि या व्यतिरिक्त याच सगळ्या गोष्टींची सवय आम्ही लावत असतो अशा प्रकारच्या आमच्या स्पेशल बॅचेसमध्ये. सध्या एमपीएससी राज्यसेवा गुरुकुल मेन्स 2025 प्रोग्राम हा टेक्स्टबुक सुपर कोचिंगने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आणि एकमेव टेक्स्टबुक सुपर कोचिंग अशी आहे ज्याने लॉन्च केलेला आहे, राज्यसेवा मेन्सच्या दृष्टिकोनातून. सो हा प्रोग्राम जरी तुम्हाला जॉईन करायचा असेल तरी तुम्ही जॉईन करू शकता. या व्यतिरिक्त राज्यसेवेसाठी आपल्याकडे फुल लेंथ बॅचेसही अवेलेबल आहेत. त्या फुल लेंथ बॅचेसमध्ये राज्यसेवा 2027च्या दृष्टिकोनातून ही बॅच अवेलेबल आहे. विथ ईएमआय ऑप्शन्स आहे, विथ पर्सनल मेंटरशिप आहे. 18 पुस्तकं आहेत जी आम्ही तुम्हाला पोहोचवत असतो. जी तुमची फीज आहे त्या फीजमध्येच. सो अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत, ह्या वेगवेगळ्या बॅचेसमध्ये आज जे मी तुम्हाला ह्या ठिकाणी शिकवतोय ते आम्ही ऑलरेडी पोरांना शिकवलंय. आन्सर रायटिंग सुद्धा पोरांना शिकवलंय. आन्सर रायटिंग पोरं करतायत, आम्हाला लिहून पाठवतायत. 24 तासामध्ये आम्ही पोरांना आन्सर चेक करून रिव्हर्ट करतोय. सो अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, या वेगवेगळ्या गोष्टी काही स्पेशल बॅचेसमध्येच शिकल्या जात असतात. सो ह्या जर बॅचेस तुम्हाला जॉइन करायचे असतील तर माझा मोबाईल नंबर तुम्हाला ह्या ठिकाणी देऊन ठेवतोय. स्क्रीनवर सुद्धा माझा मोबाईल नंबर तुम्हाला बघायला मिळत असेल. सो त्या मोबाईल नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून माझ्यासोबत संपर्क साधू शकता. तुमच्याही काही प्रिपरेशनमधल्या अडचणी असतील तर त्या मला तुम्ही विचारू शकता आणि चांगला इफेक्टिव्ह अभ्यास अजूनही करू शकता. सो वेळ अजूनही गेलेली नाही मित्रांनो, कारण अजून आपण शर्यत जिंकलेलो नाहीये. सो विचार करा. नक्कीच आम्ही तुमची वाट बघत आहोत. डिसिजन तुमचा आहे. सो शॉर्ट नोट्सबद्दलचं हे सेशन 100% तुम्हाला क्लिअर झालं असेल. आय होप या पद्धतीने तुम्ही इथून पुढे शॉर्ट नोट्स बनवाल आणि लवकरात लवकर आपलं ठरवलेलं उद्दिष्ट साध्य कराल. सो थँक यू फॉर एव्हरीवन फॉर जॉइनिंग दिस सेशन. हॅव अ गुड डे अँड बाय बाय.